10 वर्ष झाले महालक्ष्मीची मूर्ती अजून मंदिराच्या बाहेरच आहे, अजून मंदिराच्या आत विराजमान झाले नाही। या मंदिराला 12 मूर्त्या बसणार आहेत आणि ह्या हे सगळं बाजूला बसणार आहेत साईडला। इथे सगळ्या मूर्त्या बसणार आहेत त्या मंदिराच्या। हे सगळं गोल फिरून कलेक्शन काढायचे आपण। आणि इतर मूर्ती आहे, हे गाईचं गोमुख आहे, आंबोली पाणी पिऊन झालं बघितलं। तर आता इथं आज मीटिंग चालू आहे, चला जाऊया। तसाच दिवस येणाऱ्या काळात म्हणजे महालक्ष्मीचं मंदिरचं जे काय उद्घाटन समारंभ आहे, त्याचबरोबर जे काय मंदिरची यात्रा आहे, त्या यात्रेसाठी हा दिवस आपल्याला गरजेचा आहे। तत्पूर्वी मी एक श्रीराम सेना हिंदुस्थान आणि निप्पाणी ग्रामस्थाच्या वतीने एक विषय मांडायला लागलोय। तो विषय म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की श्रीराम सेना हिंदुस्थान मधनच काय आली, श्रीराम सेना हिंदुस्थान मधनच कुठं उगवली, ग्रामस्थ मधनच कुठं उगवली। तर सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मागच्या 10 वर्षापासून श्रीराम सेना हिंदुस्थान या कार्यामध्ये आहे आणि मागच्या 6 वर्षामध्ये ज्यावेळेला यात्रा स्थगित करण्यात आलेली, त्यावेळेला श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेनं आवाज उठवलेला आणि ती यात्रा कंप्लीट झालेली। आणि त्यावेळेपासून आतापर्यंत सगळ्या ट्रस्टीच्या पैकी अमोलदादा आवडकर आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे। गेले आम्ही कोण बाकीचे ट्रस्टी आहेत, किती आहेत, काय आहेत आम्हाला माहित नाही, पण अमोलदादा प्रत्येक वेळेला आमच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आम्ही या महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही इन्व्हॉल्व झालोय। त्याचं कारण असं आहे की बाबा आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठल्या तरी ट्रस्टीचं पद पाहिजे आहे, किंवा अध्यक्ष पद पाहिजे आहे, किंवा उपाध्यक्ष पाहिजे आहे, किंवा सेक्रेटरी पाहिजे आहे, असा विषय नाही आहे। तर असा विषय आहे की महालक्ष्मी मंदिर हे 90% वरती काम होऊन थांबलेलं आहे। यानंतरचा विषय आहे तो राम मंदिरचा आहे। यानंतर साखरवाडीचं जे काय हनुमान मंदिर आहे ते सुद्धा स्थगित आहे। त्यानंतर समाधी मठचं जे काय आपलं बांधकाम चालू आहे ते सुद्धा स्थगित आहे। त्यानंतर आपला अख्ख महादेव कल्याण मंडप आहे ते सुद्धा स्थगित आहे। राजा छत्रपती भवन आहे ते सुद्धा स्थगित आहे। हे हिंदूंचेच मंदिर आणि हिंदूंचेच प्रार्थनास्थळ का स्थगित आहेत, हा प्रश्न उठवण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान कायम सज्ज आहे आणि सज्ज राहणार। कोण सोबत येऊ किंवा नाही येऊ, काय कोण कुणाला काय विचार कोणताही विचार कोण करत असेल त्याला हिंदुस्थान श्रीराम सेना हिंदुस्थान हे जुमानत नाही। हे श्रीराम सेना हिंदुस्थान हे काम करत राहणार आहे। आज हे मंदिर आहे, तुम्ही 11 ट्रस्टी घ्या, 21 ट्रस्टी घ्या, 51 ट्रस्टी घ्या, किती पण ट्रस्टी घ्या, आमच्या संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याचं नाव तिथे येणार नाही। हे जर कुणाच्या डोक्यात असेल तर ते सगळ्यांनी काढून टाकायचं आहे। ज्या आपल्या जे काही श्रीराम सेना हिंदुस्थान त्यांचा एकच उद्देश आहे की आपली जी महालक्ष्मी यात्रा आहे ती आपल्या शेजारी गाव आहेत, पट्टणपुडी असून दे, खडकलाट असून दे, गोकाक असून दे, खानापूर असून दे, एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात त्या यात्रा होते आणि आमची यात्रा कधी सुरुवात होत्या कधी संपत्या हे कुणाला कळत पण नाही। याचं उदाहरण म्हटलं तर परवाचा तुम्ही लावलेला कौल, जे काय तुम्ही नारळ बांधलायचा, गल्लीतले पण मुलांना माहित नाही की बाबा यात्रा ठरायला लागल्या किंवा यात्रा व्हायला लागल्या। आमच्याच जे कार्यकर्ते येतात, मी सुद्धा लहानपणापासून या यात्रेमध्ये सामील असतोय, पण आम्हाला सुद्धा माहित नाही आहे की बाबा यात्रेचं तारीख कधी ठरल्या आणि कोण ठरवल्या हे पण आम्हाला माहित नाही। तारीख ठरल्या नाही सर, कुणाला माहित आहे इथं? किती जणांना माहित आहे? जर आज करा बघूया। मग हे यात्रा निप्पाणीकरांनी करायची आहे त्या फक्त या ट्रस्टीने करायची आहे? याला मोठं स्वरूप आणायचं आहे त्या फक्त या एवढ्या वेळेच्यातच संपवायचं आहे आपल्याला? हा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। आम्हाला ट्रस्टींशी किंवा कुणाशी काही घेणं देणं नाही आहे। इथल्या सर्व गल्लीचे कार्यकर्ते असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, इथल्या आजूबाजूचे कार्यकर्ते असतील, त्यांनी अतोनात परिश्रम घेऊन आतापर्यंत भव्य दिव्य स्वरूप असं या मंदिराला आणलेलं आहे। याच्यापेक्षा जास्त मंदिराला स्वरूप आणायचं असेल तर प्रत्येक गावातून प्रत्येक वार्डातून एक सभासद इथं नोंदणी करणं गरजेचं आहे। असं म्हणत नाही की श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना घ्या म्हणून, पण प्रत्येक गावातल्या आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होणार नाही। जर समजा परत अशीच परिस्थिती आली तर तुम्हाला प्रश्न विचारणार कोण? पुन्हा एकदा श्रीराम सेना हिंदुस्थानच तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारणार आहे, भले ते 11 ट्रस्टी असतील किंवा 21 ट्रस्टी असतील। जर कारभार व्यवस्थित चालत नसेल तर पुन्हा आम्ही या ठिकाणी असा स्टँड घेणार आहे। एवढं बोलतो मी, माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय हिंद। मला काय बोलायचं असेल, ह्या भागातले असतील, गावातले असतील, इथंच बोलायचं। नंतर मिटिंग झाल्यावर कानाकोपऱ्याची चर्चा करून
गल्लीत भांडणं बिणं करायचे नाहीत. कुणाला काय बोलायचं असलं उघड बोलायचं, पाठीमागे एक मागं एक असली खेळी करायची नाहीत. कारण का आतापर्यंत मी सगळ्यांना तटवत द्यायला लागलोय, भांडणं मिटवत द्यायला लागलोय. माझं काम हेच आहे, मी हेच करत द्यायला लागलोय. काय असेल क्लिअर कट बोलायचं गावासमोर, एवढीच माझी विनंती आहे. नंतर मीटिंग झाल्यानंतर कुठं पण चर्चा करायचं, काय वाटेल ते उठवायचं, काय वाटेल ते डाव काढायचं, हे असं चालणार नाही. आतापर्यंत गप बसत आले, इथनं पुढे गप बसणार नाही. काय बोलायचं असलं क्लिअर कट बोला. आम्हाला विरोध आहे, आम्हाला येऊ नका म्हणून सांगा, आम्ही यायचं सोडून देतो. काय जाती दुश्मनी आहे, काय राजकारणात दुश्मनी आहे, कसली दुश्मनी आहे? कुठल्या पण गोष्टीत काय होतंय, आमचं कोणतरी घरचं हे होतंय आणि ते अवघड होतंय, सोडासोडी करतात. ते कुणाला काय बोलायचं ते क्लिअर कट बोला मीटिंगमध्ये. ते ट्रस्टी असून देत किंवा भागातले लोक असून देत, कोण पण असून देत, तुमच्या मनात काय ते स्वच्छ बोलून टाका. सगळ्यांना घेऊन यात्रा करा, सगळ्यांना घेऊन सगळे हे चालवा, तरच हे सगळं चालणार आहे. हे संतोष ते पहिल्याच्या यात्रेपासून ती राहिली बाजूला आणि जे ट्रस्टी नेमणूक केल्या हे प्रॉपर तिने असल्यावर राहिल्यात. आता वडील गेले, पोरगा आला, पोरगा गेलं, नातू आला, असं नकोय. हे बदला, स्वतःहून तुम्ही राजीनामा द्या आणि नवीन ट्रस्टी मग थोडं. माझ्या पंजे सासऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे, पण आम्ही कधीही मालकी हक्क गाजवले नाही, न पुढेही माझ्या घरातून होणार नाही. पण मालक म्हणून काहीतरी गावकऱ्यांनी सुद्धा, पुजाऱ्यांनी सुद्धा, ट्रस्टींनी सुद्धा विचार विनिमय करून काही गोष्टी बोलाव्यात आणि त्या कर्डावे घराण्याचे जे काही मानमर्यादा आहेत त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. आणि तुम्ही जे लोक म्हणताय की हे नवीन मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे, त्यात आमचा आणि संयोग असेल. आम्ही काहीतरी वावड्या उठवायच्या, खालचं मंदिर वहिनी ताब्यात घेणार आहेत, सगळं हातात घेणार आहेत, हे वहिनींच्याकडनं होणार नाही आहे. हे पहिला सगळ्यांनी लक्षात घ्या. तसं करायचं असतं 6 वर्षापूर्वीच्या यात्रेच्या वेळेला दादाराजांचे आणि माझे वाद झाले, आमच्यात निकृष्ट निर्माण करायचं सगळ्यांनी बघितलं. त्याचं होणार नाही. मी मंदिर ताब्यात घेणार नाही. सगळ्या गावासाठी माझ्या पंजे सासऱ्यांनी हे मंदिर या सगळ्यांनी पाया पडावून केले. तिच्या कृपेनं तिचा महिमा वाढलाय, त्यात आमचा कधीही आक्षेप असणार नाही. पण आम्ही मालक म्हणून माझ्या घरातले 2 फॅमिली माझ्या इथं आहेत. आमची लोक ज्या वेळेला येतील त्यावेळेला तिथं जे कोण लोक असतील त्यांनी व्यवस्थितच बोललं पाहिजे. काहीही बोलण्याचा कुणालाही हक्क नाही. ट्रस्टीने सुद्धा आम्हाला डावलता कामा नये आणि ही ट्रस्ट मुळात मान्य होत नाही. कारण माझ्या घरातल्या 11 मेंबर्सचे नाव आहेत उताराला आणि ही माझी प्रॉपर्टी म्हणून माझ्या सगळ्या प्रॉपर्टी कार्डात मेन्शन आहे. त्यांची ट्रस्ट मान्य होऊ शकत नाही. आज रोजी मी माझ्याच माणसांच्या बरोबर भांडणं योग्य नाही म्हणून मी गप्प बसलेली आहे आणि देवाच्यासाठी आम्ही भांडणार नाही. आम्हाला डावलून कुठलेही उद्योग करायचे नाहीत, एवढंच आमचं इच्छा आहे. आणि हे जर तुम्हाला गावकऱ्यांना चुकीचं आहे वाटत असेल तर कुणी कुणाला चुकीचं आहे, वहिनी बोलायला चुकीचं असं वाटतंय त्यांनी उठून मला आत्ताच सांगा. इथंच असं बोललं तर म्हणजे मला पण कळेल काय ऍक्शन घ्यायची. आमचा मुद्दा काय सांगितलंच की आम्ही प्रत्येक यात्रेच्या वेळेला तुम्ही आता यात्रेची तारीख काढली, सरकार म्हणा, मालक म्हणा, तुम्ही एक गोष्टीनं फोन करायला नको केले त्या विचारा सरांना. कसं मग कुणाला विचारून काय करताय, काय चाललंय? निलेशदानी मला मिटिंगला या म्हणून सांगितलेलं. मी नव्हते म्हणून मी आले नव्हते. पहिल्या मिटिंगला येऊन गेलेले सर निलेशला इथं बोलत होते, सगळे जेंट्स होते. ती लेडीज थांबायचं नको म्हणून मी सनी सोल्युपेंच्याकडे निरोप ठेवलाय, येऊन गेले एवढंच सांगा. मागच्या मिटिंगला मी दवाखान्यात ड्युटी देऊ शकले. आज मी आहे गावात व्यवस्थित आहे आणि गावकऱ्यांनी पण सांगावं इथं मालक चूक असले तर मालकाचं उतारायला नाव असलेला मालक हजर आहे त्यांना सांगा मी पण आहेच इथं. मनमानी कारभार प्रत्येक गोष्टीत हे होणार नाही. आणि आम्ही असं काय म्हटलेलं नाही की सगळं ते उत्पन्न आले ते कर्गाव्यांच्या घरात म्हणून टाका, हेही म्हटलेलं नाही किंवा आजपर्यंत काही केलेलंही नाही.
तारीख काढली यात्रेची या गोष्टीला सगळ्यांना विश्वासात घ्या, गावकऱ्यांना विश्वासात घ्या. आपले चांगल्या सगळी माणसं आहेत, सगळ्यांना विश्वासात घेऊन एक बैठक करून यात्रेच्या वेळेला कामाला आपण सगळ्यांना बोलवतो, तसंच यात्रा ठरवायच्या आधी पण सगळ्यांना बोलवा आणि मग एक सगळ्यांना सहमत असेल ती तारीख काढा. ट्रस्टीला मुळात उत्साह पाहिजे. एकच हो, एकच ट्रस्टी घे, सांग बघी एकच घे. शाळेत आम्हाला एवढा वेळ देतात ते त्यांचं जे काय दाखवत होतं पहिल्यांदा त्यांचं नोटीस दिली आम्ही. तुम्हाला वेळ नाही ते सोडा. हा कोण आहेत का नाही वेळ देऊ शकणारे तेवढ्याला आहेत का नाही माणसं बघा. आमची ही मुगडे ताई, पोरं कोण आहेत ते? देवीसाठी सगळी एकच काय ते श्रीमान किंवा गरीब कोणी नाही काय कोण शेडजी असू दे किंवा कोण शेडजी असू दे, कोण बळजी असू दे, ज्यांना कोण तुम्हाला कार्तिक असू दे, इच्छा कोण आहे पटेल असू त्यांनी दे. करतात. नवरात्र ज्यांना वेळ नाही तर सोडा. नवरात्र पण करत असताना मीटिंग घेऊन नावं डिक्लेअर करून कुणाला आपल्याला सांगितलं हे सांगून बरं काय नवरात्र चालू करा. महिने मी एक प्रश्न विचारला. बाजूला जी प्रॉपर्टी तुमची आमची प्रॉपर्टी कुणाची? नाही कुणाची आहे सांगा. माझे भाऊ आहेत. भाऊ पण त्यांचे प्रॉपर्टी ह्याने घेतला, प्रॉपर्टी ट्रस्टीने घेतली थोडक्यात. म्हणजे दान केलं. दान केली आहे का घेतली आहे हे आम्हाला दान माहित नाही. केली. तुम्हालाच माहित नाही आम्हाला दान माहित पत्र. नाही. दान केले, दान. दान केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचे सागवान होतं किंवा काय होतं ते तुम्ही घेतला काय ते सगळं देवळाला हे पॉलिटिक विचार आहे. आम्ही इथली कधीही काय उचलून नेले काय आंबेकर आणि गाडगेंनी सांगावं. ते दोन ते काय माणसं गाडगे? तर ते असं- दोघं होते तो कुणीच सांगू शकत नाही काय होणार तुमच्या वतीने. तुम्ही काय कधी अपेक्षा नाही केला नाही आणि तिथे आला पण नाही. ते काय विषय नाही. याविषयी इथे काही नाही. हा, ठरवून हे महादेव आणि राजू आमच्या मागच्या 6 वर्षापूर्वी हा विषय घेतलाय. परत तेच काढून मागं लागायचं नाही. यात्रा उत्साह मोठी करा, आमचा सहयोग आहे. बघा करगाव वहिनींना मानपान द्यावा. करगाव फॅमिली असून दे कोण पण असून दे, मी पुढाऱ्यांनी आहेत आणि ट्रस्टीने आणि गावाच्या लोकांनी पण त्यांना मानपान काय देवळामध्ये आल्यावर आज करणाऱ्यांचा हाय मला सांगा, ही यात्रा आपण सगळेजण करतो बरोबर आहे, सगळ्या गावकऱ्यांनीच करतो. सरकारांचा मान आहे तो सरकारच देतो नियमाप्रमाणे. ज्यांचा मान आहे तसं देतोच की आज तू कुठं काय आपला पाया पडा लागत होईल या वेळेला किरकोळ गोष्टी देतोच की तिने हक्कानेच बोलतात की तिने एक सांगितलं बहिणींसाठी एक धोरण काय वाजवा त्यांची ही अपेक्षा नाही. डायरेक्टरांचा फोन आलाय फोन होते तरी काय आपल्याला विषय सांगणार आहे करून ठेवतो आपण सगळी शांत बसा. हा नमस्कार. मीटिंग चालू झाली आहे. स्पीकरवरती फोन आहे. हा काय तुमचं काय विषय आहे ते तुम्ही सांगा. हा सांगा की. हा माझ्या कामाच्या बाबतीत मला त्या मंदिरचं काही काम होत नाही आणि मी आतापर्यंत त्या मंदिरच्या कुठल्याही मिटिंगला त्यांनी आम्हाला सांगितलं नाही किंवा मी आलोही नाही. हा त्यामुळे मी आता तुमच्या सर्वांच्या समोर आता याच्या पदाचा मी राजीनामा करणार. टाळ्या वाजवा सगळं. काय आता एवढं मंदिर वगैरे बांधलं हे झालं सगळं त्यामध्ये कधी तुम्हाला मीटिंग मध्ये बोलवल्यात, कधी कुठलं तुमच्या प्रोसिडिंगला वगैरे काय सह्या वगैरे घेतल्यात काय काय? एक वेळा 2 वेळा काहीतरी सुरुवातीला झाले त्याच्यानंतर त्यांनी काय कधी सांगत नाही त्या नेमकं जातील. म्हणजे तुम्ही आता तुमच्या पदाचा राजीनामा देणार आहे? हां चालतं. ओके धन्यवाद. त्यांना काहीतरी तुम्ही फोन लावला का त्यांचं फोन आला सुद्धा कुणाला फोन लावू नका. डायरेक्टरला स्वतः त्यांनी फोन करायला पाहिजे. त्यांनी मिटिंग आयोजन केलं त्यांना काय कुणालाही फोन राजीनामा देणं सांगणं सोपं आहे. हा एक ऐकून घ्या. तिने आज कमीत कमी 40 वर्ष त्या मंदिराजवळ आहेत लक्षात घ्या.
गाव काय खुलं नाही आहे. कुठला राजीनामा दिला 40 वर्ष काय करा आता 10 वेळा ते झाले राजीनामा दिला. हा 40 वर्ष काय करा आता अंगलट आलं का नाही आहे का नाही काय? राजीनामा म्हणायचं. हा, म्हणताय. राजीनामा घ्या. असं डबल मिटिंग करतात संदीप हे नाही हात वाढायला पाहिजे. त्यांना काही नाही मंदिर करता असताना काहीतरी बघावं घ्यायचं माझ्याला घ्या असं नाही. बॉडीमध्ये घेत असताना कोणीतरी एकटा डायरेक्टर कोणतरी वाढला तर माझ्या मुलाला घ्या असं म्हणणं सोपं आहे, पण घेऊ शकत नाही. पूर्ण बॉडीने परत ती परवानगी घ्यायला लागतात, जनरल बॉडी मिटिंग घ्यायला लागते आणि मग त्याला घ्यायला लागतंय. त्यामुळं कोणी गुंडे वाढले तर ते ऑथेंटिक नाही आहे, त्याच्या डायरेक्टर नाही आहे. तुमच्या माहिती नसतो कोणतरी जर गाजवर असेल की मी तर डायरेक्टर आहे नाही, संचालक होत नाही. महावीर गुंडे वाढले तर त्यांच्या कोणाचं घ्या म्हणत असेल तर तसं होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे होत नाही. वकील साहेब आहे, सरकार आहे, त्यामुळे तसं ऑथेंटिक ते होत नाही. माझ्या मेंबर ऑफ गव्हर्निंग बॉडी काय सिरियल नंबर आहे, त्यात 7 नाव आहेत. नेम अँड ऍड्रेस आणि डेजिग्नेशन आणि त्यांचं वय आहे, त्यांचं सिग्नेचर केलंय. या ऑफिशियली रजिस्टर प्रमाणे आहे. त्यांचं नाव, पहिलं नाव आहे कपूरचंद प्रेमचंद इंगळे, दुसरं नाव आहे महावीर पार्श्वनाथ पुरुषोत्तम गुंडे, त्यानंतर सुधीर सुधाकर खोडबळे, त्यानंतर आशिष शहा, त्यानंतर विवेकानंद निंबाळकर, विजय मुरगुडे, त्यानंतर अमोल औंधकर तेवढे अटेंडी आहे. त्यानंतर एक गैरसमज होता एक गैरसमज आपल्याला काय होतं, आजपर्यंत प्रशांत गुंडे आहे म्हणून होतं. प्रशांत सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की प्रशांत गुंडे नाही आहे. काय म्हणून सांगणं वेगळं आहे हो, त्याच्या बॉडीमध्ये नाही काय तिथे आणि एवढं सोपं नाही आहे. रजिस्टर करणं एवढं सोपं नाही आहे. जर रजिस्टर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही. तो ट्रस्टी नाही तर त्याचा कारभारला इथं का सहभाग, पहिला हा प्रश्न आहे. का डिसिजन तो काय टाका, आरतीला बोलणार तो कोण, हा त्याचा काही संबंध नाही. कारण त्याचा सर्वांमध्ये मी तर म्हणतो यांना म्हणणार सांगतो बघा, या 7 पैकी एकच इथं उपस्थित आहे डायरेक्टर. त्या 7 पैकी बघा एकच डायरेक्टर उपस्थित आहे. बाकीचं 6 जणांचं सर्वानुमते निषेध करायचं काय, कारण ग्रामस्थ जमत्यात 6 जण कुठे गेले ते बघा. आम्हाला काम आहेत, आणि तुम्हाला काम आहेत, सरांना काम आहेत, प्रत्येकाला काम आहेत. संधीला तुम्हाला काम आहेत तरी तुमचं घर शेत काय धंदा पाणी, सरकारांना वाडा सांभाळायचा आहे, शेती सांभाळायचं आहे, सगळं सांभाळायचं आहे. हे 6 जणांनाच काम आहेत. ते एकट्यासाठी नाही, तो एकटा नाही, बाकीचे 6 जण पण तेवढेच त्याला भागीदार आहेत. कारण याच्या आधी पण काही मिटिंग झालं, त्यात पण सर प्रत्येक गोष्टीला सरांना पुढे करतात आणि सरांना भावला करतात आणि सगळं जे वजन झेलतात ते विरोध झेलतात ते सर झेलतात. आणि जे काय करायचंय ट्रस्टीकडे या 6 जणांचा निषेध करून आमचा तर ह्या 6 भाग आहे. आणि कुठली बघा तुम्हाला सांगतो, मीटिंग घ्यायला कुठं काय तुम्हाला घर पाहिजे, कुणाचं ऑफिस पाहिजे, कुणाला चांगली AC रूम पाहिजे, आम्हाला सांगा.
आम्ही तुम्हाला येतो अवेलेबल करून. कुणाला जर बाबा चांगलं बसायचं ठिकाण आहे मग तुम्ही तिथं मीटिंग घेऊन काही करू नका. ट्रस्टीना ही विनंती आहे. काय म्हणतो आतापर्यंत निषेध झाले की 6 जणांच्याकडनं, 6 जणांच्यावरती कायदेशीर कारवाई करूया. मला सांगा अध्यक्ष किती वेळा इथं मंदिराला भेट दिल्या या 6 वर्षात? अध्यक्ष नवरात्र दिवशी पण एक दिवस फक्त, ते पण काय एक अर्धे असते म्हणून तिने उपस्थित असतात. का उपयोग याचा? जर तुम्ही काय शेवटच म्हणा कारण की जर त्यांचा प्रॉब्लेम तुम्ही जाऊ नका कारण अध्यक्ष चांगला कसं असते माहितीये काय, प्रत्येक व्यक्ती वेळेनुसार वागत महालक्ष्मीच्या नावानं महालक्ष्मी ट्रस्ट कमिटी संचालक या जबाबदारीच्या पदाच्या निमित्ताने मी सर्वांना तुम्हाला थोडीशी माहिती देते. काही चुकलं तर पहिल्यांदा मला क्षमा करा. पहिला समजून घ्या विषय काय. ऍक्च्युली पहिल्यांदा ज्या वेळेला इथं मंदिर बांधायची सुरुवात झाली त्यावेळेला कपूरचंद्र इंगळेंनी मंदिर कशासाठी बांधलं, हा उद्देश काय होता आणि तिथं मूर्ती बसवून होती काय, पहिला हा महत्वाचा विषय आहे. हा सगळ्यांना विषय माहिती आहे. तिथं सगळे पोर आपल्याला या भागातल्या सगळे कार्यक्रम आहेत. मंदिर बांधताना पहिल्यांदा त्यांनी कार्यालय बांधणार या उद्देशाने तिथं ती मंदिराची सुरुवात केलेली होती. एक विषय पहिला तुमचा सगळ्यांचा क्लिअर झाला. कार्यालय बांधत असताना बऱ्याच वेळेला त्यांना सरकारी फंड कोण कुठं देणार त्यासाठी त्यांना कुठं बोलवलं, काय झालं काय नाही या सगळ्यांना माहिती आहे. शेवटपर्यंत कपूरचंद्र इंगळेंनी फंड देण्यासाठी बोलले तरी पण बऱ्याच वेळा त्यांना आलेले. लास्टला सरकारच्या वाड्यामध्ये मिटिंग घ्यायची पाहिजे. सरकारांनी इथं काय केलं, प्रमोद आहेत तिथं प्रमोदाने मीच गेलो होतो. सरकारच्या वाड्यामध्ये तिथं कपूरचंद्र इंगळे बोलले तिने आलेले नाही. सरकारने लास्टला तिथं भयांच्या शावदेव कोणमध्ये बोलवले सर्वांना. शावदेव कोणमध्ये बोलल्यानंतर तिथं भयांना त्यांचं नाव होतं माहीत नव्हतं असं भयांनी सुद्धा बोललेलं आहे यामध्ये. मग त्यावेळेला सरकारने थोडी दादाचे पण आहेत आणि आमचे विजयबाबा आले या दोघांनी सांगितलं शेठजी हे तुम्ही हातात घेतल्याशिवाय तुमचं कार्य पुढे करता जाणार नाही. यामुळं मग भयांनी परत काय सरकारने विनंती केल्यानंतर त्या भयांच्याकडे सोपवलं आणि तिथून पुढे मग ते झालेलं आहे. त्यामध्ये 7 जणांच्या मध्ये ही जी बाकीची आता कसं आहे काय 4 मेंबर आहेत, बाकीची ती आता कपूरच्या निघायच्या सपोर्टिंग मेंबर असतील त्यामध्ये ऍक्टिव्ह होत नसतील आणि त्यामध्ये पेंडिंग पडलेलं आहे. आता या भयान यामध्ये थोडं आपलं नेतृत्व घेतलं सरकारने. एक गावची जबाबदारी कोणतं बाबा एक पर्सनल म्हणजे आता ट्रस्ट कमिटीमध्ये कोणतरी जबाबदार पर्सन असावा या उद्देशाने म्हणून सरकारने एक विनंती केली आणि त्यांनी ते भयाने स्वीकारली. इथं पण त्याची जबाबदारी मी करतो आणि त्या पद्धतीने केलं. त्यानंतर बऱ्याच अडीचं फंड येण्यासाठी जे काय आपल्याला जे काय कागदपत्र लागणार होती ती कागदपत्र आपली पूर्तता नव्हती. अनासाहेब जोलेने आम्हाला फंड देतो बोलून घेतले. त्यावेळेला फंड देण्यासाठी त्यांनी तुमची कागदपत्र काय घेण्यात सांगितले. ऑडिट रिपोर्ट पाहिजे होता, ऑडिट रिपोर्टचे ते काम होणारच नव्हतं. त्यावेळेला अशी बॅच आणि वाली सरांचा टॉप दिला. वाली सरांनी बघितले हे बोर्ड बघितले कागदपत्र सगळं ते बघितलं फेकून दिले कागदपत्र. हे ऑडिट होत नाही तुम्हाला कुठं करून यायचं घ्या आमच्या इथे. त्यावेळेला भयाने आपल्या देवजिंग कॉलेजमध्ये सगळी माणसं लावली. सगळं माणसं लावून त्यांनी सगळं ते पूर्ण सगळं ऑडिट कंप्लीट केला. कोल्हापूरच्या सीएच्याकडून ऑडिट फायनल करून गेला आणि त्यानंतर आम्ही सगळे ती जोडून फंडासाठी कागदपत्र पाठवली आणि त्यानंतर आपल्याला ती फंड पुढचे सगळे उपलब्ध केले. थोडीशी आता ऍक्च्युली सरकारला माहिती आहे ही गोष्ट सगळी की अशीच भैया पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं की मला माझ्या कामाच्या व्यापारातून हे काम मला जमत नाही मला यात मला सवयी करून घेऊ नका. मग नंतर काय या 6 जणांच्या मध्ये जी कोण पर्सनल ऍक्टिव्हिटी होती त्यामध्ये पर्सनल ऍक्टिव्हिटी फक्त आशिष भाई ऍक्टिव्ह असल्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारभार सोपवला. यात तुम्ही लक्षात त्याच्या उन्हाने सांगितलं त्यामुळे ते बहिणी स्वीकारले आहेत. त्यामुळे थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगले आणि पुढे मग ते कागदपत्र आम्ही सगळे जोडत गेलो आणि त्यांचा सरकारचा फंड आला आणि कार्यालय बांधलेल्या कार्यालयाला मंदिरचं रूप आणायचं काम हे आतापर्यंत सगळे झालेलं आहे. सगळ्यांनी मी कुणाला ठेवत नाही आणि कुणाचं चुकलंय म्हणून पण म्हणत नाही. सगळ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत झालेलं मंदिर आहे ते सगळ्यांच्या सहकार्याने झालेलं आहे. फक्त माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पर्यंत तुम्हाला मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय. आता इथे आपले सगळे गावचे सगळे जमा झालेले आहेत त्यासाठी प्रत्येकाने या गोष्टीचा उल्लेख करतोय की आतापर्यंत आपल्या ज्वेलरीचा 90 लाख रुपये फंड आलेला आहे. 10 लाख रुपये आपल्याला प्रकाशांना गिरीने दिले आणि बाकी आपल्या इकडे आपल्या मंदिराचे जे फंड असतील ते फंड ऍड करून सगळे करून आतापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. या कामामध्ये 90% मंदिरचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त गाभाऱ्याच्या मूर्ती आमचे योगीराज जे रामाची मूर्ती तयार केलेली आहे त्यांच्याकडे मूर्तीचं काम करण्यासाठी मी आशिष भैया अभिनंदन मुतकुडे त्यानंतर आंबेडकर पुजारी हे 4 जण तरी गेलो होतो. भयाने त्यांच्या भाभीवंतीत आल्या होत्या. सगळ्यांनी बसून जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ग्रामामध्ये कसे असायला पाहिजे या मूर्तीचे फोटो त्यानंतर त्याच्या मूर्तीचा आपला मुखवट आहे सगळं मी त्यांना दाखवलेलं आहे. सगळं त्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं योगीराजनी यामध्ये टेक्निकली काय ग्राम दैवत असल्यानंतर त्याला काय ऍड करायला पाहिजे काय करायला नको पाहिजे ते भारतातल्या एकदम तज्ञ लोकांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि त्यातनं नंतर मग त्यांनी ती मूर्ती करायचं जे काय प्लॅन केलाय तो मूर्तीचं काम आता परवा
दसऱ्यामध्ये मला सुट्टी होती, मी आम्ही रेल्वेचं तिकीट बुकिंग केलं होतं, आम्ही जाणार होतो आणि युगेशला मी स्वतः फोन केला आणि युगेशला सांगितलं असं आम्ही या लागलोय आणि ती मूर्ती मला बघायची आहे आणि आम्ही बघणार आहे आणि मूर्ती त्यांनी आम्हाला फोन करून निरोप दिला की ज्या वेळेला रामाची मूर्ती तयार होत होती, रामाची मूर्ती तयार होत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली की मूर्तीचा फोटो पण आले आणि आम्हाला त्याचा अहवाल द्या आणि तिथं आमची टीम पाठवणार आहे बघण्यासाठी म्हणून. त्यावेळी त्या युगेशने सांगितलं की माझं काम पूर्ण झाल्याचे मी कुणालाही दाखवू शकत नाही. म्हणजे काम करत असताना त्यांचं त्यामध्ये काहीतरी प्रत्यक्ष पूर्ण झाल्याशिवाय बघणं वेगळं, एखादा टेलर सेट होत असताना त्याला खिसा लावला आणि हात खूपच उडले असं बघणं एक वेगळं आणि पूर्ण तयार झाल्यानंतर बघणं वेगळं आहे. दिवशी त्यांनी आम्हाला सांगितले. आता भयांचा आताच फोन झाला, भयांच्या त्यांची मूर्तीराज वगैरे चर्चा झालेली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत मूर्ती आम्हाला पूर्ण देतो तुमच्याकडे. ती मूर्ती 15 नोव्हेंबर किंवा नोव्हेंबर येण्यापर्यंत आपल्याला ती मिळेल. मग ती मूर्तीचा विषय आपला तो इथं आता दुखीचा विषय संपलेला आहे. एक दुसरी गोष्ट योगेश योगेश ते योगेशला बोलवा इकडे रे. गेली 3 वर्ष झाली मी त्यानंतर आमचे अभिजित कदम इंजिनियर, त्या अभिजित कदम इंजिनियर त्यांना प्रशांत गुंडे आणि आमचे योगेश सुद्धा इथं होता. त्या 3 दरवाजांची कामं करायची त्याला 2,90,000 रुपये आम्हाला एस्टिमेट दिला आहे. त्यातलं लाकूड खरेदीसाठी म्हणून आम्ही 2 लाख रुपये ॲडव्हान्स दिल्यात, चेक न दिलेले, त्यांना अग्रीमेंट करून घेतलेलं आहे. त्या अग्रीमेंटची रुपये मागणी आहे तर तुम्हाला ते कॉपी लागू शकतो. त्याचा काय परिणाम आहे सगळ्याच्या पुढे तू बोलायचं. एक आणि एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. आता ते झाले मूर्तीचं पूर्ण झालेलं आहे. दरवाजात एक गाभाऱ्याचा दरवाजा आहे, सगळ्यांच्या मुलांच्या पुढे दरवाजा गाभाऱ्याचा पूर्ण दिलेला आहे. हे काय टेक्निकल प्रॉब्लेम कामं असतील ते सगळं कामं मी कंप्लीट करतो आणि मग तुम्ही बघा काय तक्रार देतात ते आपण बघूया. मग त्याने ते सगळ्यांच्या पुढे मुलांच्या आपल्या महाराष्ट्र आपल्या मंदिरच्या जे कार्यकर्ते आपल्याकडे ते भाग ते सगळे बघितले त्यांच्या पुढे त्याने शब्द दिलेला आहे. झालं. तिसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला पहिला यात्रा घ्या आणि मूर्ती नको वास्तुशांती नको असं म्हणत जर बसलो तर कसं होणार आहे. एक उद्देश आमचा काय नव्हतोय का, जवळजवळ सर्वसाधारणपणे यात्रा करायची म्हणजे 25 ते 30-35 लाख रुपयांचा खर्च नियोजन असते. महाप्रसादापासून पालखी मिरवणूक, तिथलं मंडप सगळे जे काय कार्यक्रम असतात ते तिथपर्यंत खर्च जाते. यासाठी एकाच वेळेला दोन्ही पण खर्च एकत्र व्हावं, पर डबल लोकांना पण खर्च पडू नये गावच्या लोकांना. त्यासाठी म्हणून आम्ही काय नियोजन केलं की वास्तुशांती यात्रा दोन्ही एकाच पद्धतीनं व्हावी असं मी माझा म्हणजे ओपिनियन सांगायला लागलोय. प्रत्येक फायनल अजून झालेलं नाही, ट्रस्ट कमिटीमध्ये पण नाही. सगळ्यांमध्ये एक विषय असा आहे की यात्रेला धरून वास्तुशांती जर केली, आपण 5 दिवस आधी वास्तुशांती केली आणि त्याला नंतर यात्रा केली तर एकाच वेळेला भव्य आणि दिव्य सगळे गावातले आपले लोक आपल्या गावातील दिलेल्या मुली बाहेर भगिनी जे पण असतील, पाहुणे मंडळी जे असतील ते इथे येतील आणि त्यानिमित्ताने मूर्तीचं पण काम बघायला मिळेल आणि वास्तुशांती पण होईल आणि यात्रा पण होईल. या उद्देशाने आम्ही फेब्रुवारीमध्ये यात्रा आणि वास्तुशांती एकत्र करायचा विचार चालवलेला आहे. त्यानंतर आता जे आहे ऑडिट रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत जे 13 लाख रुपये अकाउंटवर महालक्ष्मी मंदिरच्या अकाउंटवर 13 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 9 लाख रुपये मूर्तिकारला 21 लाख रुपये मूर्तीची ऑर्डर द्यायचे ठरलेले आहे. 21 लाखापैकी 9 लाख रुपये आम्ही त्यांना ॲडव्हान्स दिलेले आहेत. बाकीचे पेमेंट मी द्यायचे, तर मूर्ती कंप्लीट झाल्यानंतर ते त्यांना पेमेंट द्यायची व्यवस्था आपण असले करणार आहोत. त्यापासून तयार होणार. बऱ्याच वेळेला काय झालेलं आहे की ट्रस्ट कमिटी आणि आपले सगळे गावकरी रामसेना आणि आपल्याकडे सर्व महालक्ष्मी मंदिरचे कार्यकर्ते एकच उद्देश सर्वांचा आपला असला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या अडचणीच्या भागामध्ये असणारं महालक्ष्मीचं मंदिर भव्य आणि दिव्य झालं पाहिजे. सगळ्या गावातले भक्त इथं दर्शनासाठी आले पाहिजेत आणि इथं काय व्यवस्था करायची सगळी आपण सर्वांनी मिळून करूया. एक अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला. या महालक्ष्मी मंदिरला उत्पन्नाचा भाग काही नाही आहे. फक्त पेटीचे पैसे जमा होतात. त्या पेटीचे पैसे 10 ते 12 हजार रुपये असतात आणि प्रत्येक वर्षी नवरात्राला एक जर 12 महिन्याचा हिशोब केला तर सर्वसाधारण 1,20,000, 1,30,000, 1,35,000 याप्रमाणे पैसे जमा होते. यात्रा नवरात्रामध्ये तेच पूर्णपणे टोटली पैसे खर्च होते. त्या मंदिराला आतापर्यंत फंडातून आलेल्या पैशातूनच आणि किरकोळ आपले काय जे काय मागचे पैसे शिल्लक असतील त्या ह्याच्यातूनच हे मंदिराचं काम आतापर्यंत इथं पूर्ण झालेलं आहे. राहिलेले जे काम आहे ते पण आता थोड्याच दिवसामध्ये आता भयांच्या आता सगळे झालेलं आहे. यात्रेच्या पूर्वी सगळी कामं करून घ्यायची जबाबदारी ट्रस्ट कमिटीवर तुम्ही सोपवा. यात्रेच्या आणि वास्तुशांतीच्या तयारीला आपण लागूया. त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे. काय चुकलं असलं तर आपण याच्यावर पुढच्या पद्धतीने काय करायचा निर्णय त्या पद्धतीने घेऊया. काय अडचण असली तर सर्व तुम्ही मार्गदर्शन करा. त्या पद्धतीने आपण या गोष्टीने पडलो. आता 9 लाख रुपये शिल्लक, 4 लाख रुपये शिल्लक आहे. आता विषय मांडले मी काय वास्तुशांती यात्रा एकत्र करायची काय झालं त्यांनी जवळजवळ सांगितलं. बाकी याची काय अर्थच नाही. आमचं म्हणणं काय आहे, पहिला बॉडी डिझॉल्व
त्यांना बोलायला का लावला? अरे बोला नाही नाही त्यांनी शेवट बोला काय वकील साहेब बोलून देत आम्ही ते सगळे बोला की. आता सर तुमचं संशय संपला. सांगून दे. बाकी विषय सरांनी आता सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या किती पैसे दिले किती सगळ्यांना बघा विनंती आहे सगळीजण आपण कशासाठी आलोय या महालक्ष्मी मंदिराचं जीर्णोद्धार आणि यात्रा सगळ्यासाठी आलेलो आहे. सगळ्यांना इथं बोलायचा अधिकार आहे. फक्त सगळ्यांनी सहकार्य काय करा एका वेळेला एक जण उठून बोला. सगळ्यांना मत मांडायचा अधिकार आहे. उगाच सगळीजण एकदम उठून उभारलो तर चर्चा होणार नाही. ह्याला गेलो तुम्ही कुठं वखारीला गेलतो एक भाऊ त्या दिवशी त्याला धमकीच्या स्वरूपात त्याला दिलेला लक्षात ठेवा. काय सगळ्यांच्या माहितीला असू दे आम्ही बघा हिनी योगीराज हिंदीराज त्यांना फोटो मिळत नाही हे मिळत नाही हे सगळं फक्त आजची गोष्ट तुम्हाला प्रेझेंट सांगतो. त्या फोटो पण आज माझ्याकडे आहे. फक्त मी सर्वांच्या माफी मागतो की बाबा ते दर्शन त्याच दिवशी होऊन दे. गाभाऱ्यात बसल्यावर होते कारण की आमची पण पॉवर काय तर आहे 100%. कारण की आज दाखवू शकत नाही. आज हा फोन मध्ये आहेत फोटो कारण की योगीराज असं काही नसते हो. काही लिंक असतात काही गोष्ट असतात. असं बोलायला नका सर की बाबा दिशाभूल नको. यात्रा बघा कोण आलं नाही कोण गेलं नाही तर यात्राही होणार वास्तुकते पण होणारच आहे. धमकी कोण दिली असते ते पोरं नंतर बघू. का धमकी दिलं गेल्या 6 वर्ष पाठी मंदिर यात्रा होणार होती. यात्रा करायच नाही म्हटले. का म्हटले मंदिर झाल्याच्या करायच नाही म्हटले. आता हीच बॉम्ब चालू होते. 3 वर्षाला पाठ लागलेला आहे. उत्तर दिलं का विचार मंदिरचं काम करायसाठी दरवाजावरती दरवाजा होणार नव्हतं. पाठ लागून घेतलाय धमकी दिला पोरांनी. पाठ लागले पाठ लागल्यानंतर आता दरवाजा बसला. आता पण यात्रा होली नसती आणि गॅरंटी द्या म्हणा मंदिर होणार आहे म्हणून. यात्रा होणारच आहे. कामं भरपूर आहे. 3 वर्ष लावणार आहे. पहिला एक शब्द 2014ला यात्रा झाल्यानंतर मंदिर बांधकाम चालू आहे म्हणून त्यामुळे 2017ची यात्रा केली गेली नाही. 2020ला आम्ही एका ठिकाणी आम्हीच गल्लीतली पोरं मिळून चौकशी केल्यावर मंदिर न हलवल्यामुळं जी मूर्ती आहे त्याच जागेला मूर्ती असल्यामुळे मंदिरचं कुठलाही बांधकाम व्हायला नाही. त्यामुळे आम्ही जोर लावला. त्यानंतर आम्ही पूर्ण गावालाच आम्ही सामील करून घ्यायचं ठरवलं. सर्वांनी साथ दिली. 2020ची यात्रा झाली. त्यावेळी सुद्धा 2020ची यात्रा करताना मीटिंग ज्यावेळी बोलली गेली त्यावेळी सांगितलं गेली की 2021ला मंदिर पूर्ण होईल. झालं नाही. त्यात काय दुमत नाही. 2023 यात्रा आली त्यावेळी सुद्धा आम्ही विरोध केला. तुमचं मंदिर हो किंवा नाही हो. मंदिर त्यावेळी पण सांगितले गेले की 24 फेब्रुवारी काय असेल ते फेब्रुवारी महिन्यात मंदिर पूर्ण होईल. 1 महिना 2 महिन्यात. त्यावेळी सुद्धा झालं नाही. 2026 आलंय. आज आताच इथं सांगतो मी गल्लीतला कार्यकर्ता आहे मंदिर बसलाय. आता इथं सांगतो सगळ्यांना मंदिर हो किंवा नाही हो यात्रा ही या तिथीप्रमाणे त्या नक्षत्रालाच यात्रा होणार. आता इथं सांगतो मंदिर पूर्ण हो किंवा नाही हो मंदिर यात्रा ही तिथीप्रमाणे नक्षत्राला होणार. मला फोन आला नाही सोडा. मी काय सांगतो आता गेली 2015 पासून मंदिरचं काम चालू आहे. बरोबर आहे. खड्डा काढणारा काढून गेला. जो पाया काढला तो त्यानंतर गेला.
2017ला का खड्ड्यात पडतील, यात्रा करायची नाही, मंदिर बांधकाम चालू आहे. आम्ही सगळं चौकशी केल्याने 2020ला यात्राही करायची, मंदिर हलवलं गेलं नाही, त्यामुळे मंदिर यात्राही होणारच. त्यामुळे आम्ही हट्टानं बसलो, त्यामुळे 2020ची यात्रा झाली आहे. 2023ला पण हेच झालं, तिथी सोडून यात्रा करायचं आणि वास्तुशांती करायचं. वास्तुशांती मंदिर पूर्ण नव्हतं त्यावेळी सुद्धा आम्हीच हटकून मीच स्वतः बांधलोय. माझं चुकलं तर पायतान मला म्हणून हे पण सांगितलं त्यावेळी पण त्यांना. त्यामुळे सांगतो यात्रा ही तिथी प्रमाणात होणार. तुमचं मंदिर कवा होते, मूर्ती कधी पण येते. त्यामुळे मी आता सगळ्यांना गावात सांगतो, यात्रा ही तिथी प्रमाणात 3 वर्षानंतर जी तिथी येईल त्या तिथीलाच यात्रा होणार. 100% करायचं. सारखं विचारलं की नाही, बांधकाम मध्ये कधी चाल ढकल होत्या, मूर्ती करायला दिले, दरवाजावर असं करायला, म्हणून ती पोरं. आता तुम्ही सांगितलं की नाही तुमच्याकडे मूर्तीचा फोटो आहे, यांनी काय सांगितले आम्हाला मूर्ती बघायला यायचं नाही. बरोबर आहे, तुम्ही तुमच्या लिंकनं तुम्ही मूर्तीचा फोटो घेतला, इकडे एका का. पण मी काय सांगालोय, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या लिंकनं तुम्ही मूर्तीचा फोटो घेतला, पण त्यांना त्यांनी सांगितले की आम्ही मूर्ती दाखवू शकत नाही. बरोबर आहे, ह्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने गेला, त्यांनी त्यांच्या पद्धतीने गेलं. पण आम्ही आता ग्रामस्थ आहे, तुम्ही जे सांगणार तेच आम्ही ऐकणार आहे. मी काय सांगालोय, आता तिने काय सांगितले नोव्हेंबरमध्ये मूर्ती येणार आहे. बरोबर आहे, मंदिरचा आता एक गाभाऱ्याचा दरवाजा, हे बी सांगतो की गाभाऱ्याचा दरवाजा तिने बसवलेला 1 वर्षापाठी, मग गाभाऱ्याचा दरवाजा पूर्ण झाला, पण त्या चुकीमुळे तो फुगला, दरवाजा काढला, परत आम्ही विरोध केला, परत दरवाजा काढला गेलाय. आता आज नवीन दरवाजा आलाय. फक्त काय एक मिनिट ऐका, मी काय सांगतो क्लिअर 1 मिनिट. का केला माहिती आहे काय, त्या ग्रामस्थांच्या धास्तीने केल्या ते तसं झाले ते लक्षात ठेवा. ऐका, आम्ही पण तुम्ही जसं गेलाय तसं आम्ही सुद्धा तुझ्या वकिलीला 4 वेळा जाऊन त्याला स्पष्ट ताकीद देऊन, तारीख देऊन, त्याला ताकीद देऊन त्यांना आलतो. त्यानंतर हे पण सांगतो तुम्हाला, बाहेरचा एक दरवाजा बसवलाय तिने, मंदिरच्या बाजूचा, जुन्या मंदिरच्या बाजूचा दरवाजा तिने बसवलाय, पण त्याला सुद्धा आम्हीच विरोध केलाय, कारण की वास्तुशास्त्र एक कलमी अजेंडा आहे, लोकांचा राजीनामा घ्यायचा. ते 6 फेब्रुवारीला महालक्ष्मी यात्रा ठरली, ते 6 फेब्रुवारीला महालक्ष्मी यात्रा करून देत. आता जे 6 लोक आहेत त्या 6 लोकांच्या नेतृत्वाखाली ती महालक्ष्मी यात्रा करूया. त्यांनी 1 महिन्याच्या पुढचं राजीनामाचं पत्र दोघं सरकारांच्या हातामध्ये उद्याच्या उद्या द्यायचं, 1 महिन्याच्या पुढचं तारीख घालून ते पत्र द्यायचं. त्यानंतर ते 1 महिना झाल्यानंतर ही बॉडी सगळी डिझॉल्व्ह होईल. आम्ही तिथं जसं सगळीजण आम्ही जमलोय की नाही, तसं आम्ही सगळेजण जमूया, ह्या गावातल्या 21 लोकांनी घेऊया किंवा 25 लोकांना घेऊया, ते नवीन ट्रस्ट करूया आणि आपण महालक्ष्मीचा कारभार पुढे नेऊया. एवढंच विषय. त्या लोकांच्या हाताने ते करायचा, यात्रा त्यांच्या नेतृत्वाखाली करायचं. आणि ह्या पुढे सांगतो, प्रशांत मुंडे इथलं कुठलंही इंटरफेअर करायचं नाही. एकच मिनिट. आणि जर करता राजीनामा, आज शुक्रवार आहे, बुधवार आहे, शुक्रवार मंगळवार आहे, शुक्रवारच्या आत राजीनामा सरकारांच्या हातामध्ये, दोघांच्या सरकारांच्या हातामध्ये नेऊन द्यायचा. आपापलं नेऊन देऊन देत त्यांनी येऊन देत, त्यांनी येऊन देत म्हणून वाट बघायचं नाही. जे 6 तारखेला यात्रा ठरली आहे त्यांनी 6 तारखेला यात्रा ठरून दे, त्याच्या पुढचं 1 महिन्याचं तारीख त्यांनी घालून देत. ह्या सरकारांच्या हातामध्ये राजीनामा पत्र 7 लोकांचं कसं घ्यायचं आम्हाला माहित आहे. 6 लोकांचं काय स्वखुशीने त्यांनी नेऊन दिलं शुक्रवारपर्यंत, ठीक आहे. नाहीतर दिवाळीच्या सणामध्ये काय करायचं, मग आम्ही त्यांच्या दारासमोर जसं आता इथं येऊन बसलोय का नाही, त्या पद्धतीने त्यांच्या विषय. बाकीचं काय यात्रा करायला कोणाचा विरोध नाही, किंवा महालक्ष्मीचं वास्तुक शांती करायला कोणाचाही सुद्धा इथं विरोध नाही. त्यामुळे लोकांनी इथं काय करायला, इथंच असलेले ट्रस्टी लोक काय करायला, गल्लीतल्या मुलांनी एक सांगतात, तिथे रामसेनी हिंदुस्थानची मुलं शिरकाव करायला लागल्यात, बाहेरची लोक येऊन इथं शिरकाव करायला लागल्यात, इथं कोणाला काही शिरकाव. बोलो भारत माता की, महालक्ष्मीच्या नावानं. आता आपल्याला जवळजवळ सगळे मुद्दे क्लिअर झाले आणि औंधकरांनी सांगितले गावाला, आशिषबाईंना अध्यक्षपद झालं, आम्ही दिलं, हे सगळं काही सगळं तुम्हाला त्या लोकांनी सांगितलेलं. ज्या वेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस आशिषबाईंना आम्ही क्लिअरली सांगितलं होतं की ही बॉडी कायमस्वरूपी राहणार नाही. हा पहिला मुद्दा आम्ही त्यांना क्लिअर करून सांगितलं होता. वैगली काकासाहेब नाही आम्ही सांगतोय काय, सगळी आता ही जी मुलं आहेत किंवा ही जी जनता आता आमच्यापाशी आलेले आहेत, इथं आपण आहे, त्या जनतेतली काही ठराविक लोकच त्या मिटिंगला होती.
त्यामुळे त्या मीटिंगला जे काय झालेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही त्यावेळेस ती गरजेचं जे होतं त्यावेळेस तोंडावर आपली यात्रा होती, त्यावेळी सगळ्या गोष्टी तोंडावर होत्या. त्यामुळं आम्ही आणि काकासाहेबांनी हे डिसिजन घेतला होता की बाबा आशिषभाई शाह हे अध्यक्ष होऊ देत, पण त्यांना अध्यक्ष करताना आम्ही जाणून बुजून प्रत्यक्षात त्यांना ज्याकडनं लिहून पण घेतलं आणि लिहून पण दिलं की कायमस्वरूपी ही बॉडी राहणार. त्याच्यानंतर काय झालं की ह्याचा फॉलोअप आपल्या सगळ्या जनतेने म्हणा किंवा आपण लोकांनी म्हणा घेतला नाही आणि जे काय चालू आहे ते आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं नाही. त्यामुळे आता जर काय सर म्हणा किंवा बाकीचे काही मंडळी म्हणतात की बाबा हे जे काय चाललेलं आहे बॉडी डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, हे अगदी तंतोतंत बरोबर आहे. दुसरी बाब, परवा दिवशी आम्ही येऊन इथं महालक्ष्मी मंदिरात पूजा केलेली आहे. यात्रा ही त्या टायमालाच होणार. 5 दिवसाची आपली जी काय यात्रा आहे ती यात्रा संकल्प सोडून व्यवस्थितरित्या उगाच आपलं कुठल्या तर कोपऱ्यावर उभारून आम्ही मिटिंग घेतली आणि हे केल्या अशातला भाग नाही आहे. ती यात्रा संकल्प सोडून यात्रेचा हे आपण पूजा केलेली आहे. त्यामुळं यात्रा ही होणारच. किती 6 तारखेचा आपलं जे काय आपल्या तिथीप्रमाणे 6 तारीख येत्या त्यावेळेस ही यात्रा होणार. मी सर्व माध्यमांना मी सांगू इच्छितो, आम्ही बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या गोमाईत की वास्तुशांती कधी करायची, कारण हे वास्तुशांती ही आत्ताची आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. वास्तुशांती कधी करायची, काय करायची तो नंतरचा भाग आहे. मूर्ती कधी येईल काय येईल नंतरचा भाग आहे. कारण महत्वाचं जे त्रिवार्षिक यात्रा आहे ती कुठल्याही परिस्थितीत तिथीप्रमाणे आम्ही करणारच. मग कोण येऊ अगर न येऊ किंवा ती बॉडी येऊ अगर न येऊ, आमची जी ठराविक आमची मंडळी आहेत ती येऊन 100% ही यात्रा जी आहे ती होणारच. तिसरी गोष्ट आहे की या आता जे काय चाललेलं आहे, सरांनी जे काय सांगितलेलं आहे, जी इनएक्टिव्ह मेंबर आहेत त्या खरोखर त्या लोकांनी दुसऱ्याला पुढच्या म्हणजे जे कोण मुलं आहेत यंग असू देत किंवा होतकूर आहेत ज्या ह्या महालक्ष्मी मंदिरासाठी काम करणं इच्छित आहेत. आणि आमचं आणि काकासाहेबांचं त्यावेळी सुद्धा म्हणणं होतं की निपाणीतले 20 नव्हे तर 25 माणसं घ्या जी की गावासाठी जे गावातल्या कोपऱ्यातली 25 माणसं घ्या आणि एक जातीचे नको, सगळ्या जाती धर्मातली लोक घ्या आणि ते मंदिराचं काम चांगल्या पद्धतीने कसं करता येईल ते बघूया. हे आम्ही आशिषबाईंच्या वेळेस ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही हे सुद्धा मांडलेलं आहे. तर ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आपण हाती सरांनी सांगितल्याप्रमाणे जे कोण बाबा रेग्युलर येणार नाहीत किंवा ज्यांना जमत नाही ठीक आहे त्यांनी थांबू देत आणि त्यांनी राजीनामा द्यावा. आणि हे जे काय पुढचं आता यात्रेच्या बद्दल आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही संकल्प सोडल्याप्रमाणे यात्रा ही त्या टायमात होणार, त्या तिथीप्रमाणे होणारच. 5 दिवसाची यात्रा होणार हे 100% आहे. मग हे ट्रस्टी मेंबर त्यांना मान्य असो अगर न असो किंवा आणि कुणाला मान्य असो अगर न असो, ती त्रिवार्षिक जे काय आपली यात्रा आहे ती आई म्हणजे अंबाबाई आहे ती तुळजाप्रमाणे ती करून घेईल, 100% करून घेणार आहे. आपल्याकडनं सगळ्यांच्याकडनंच करून घेणार आहे. एवढंच की ज्या काय वास्तुशांती आहे आणि बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आपण बाजूला करून आपण आपली यात्रा फोकस करून यात्रा पहिला व्यवस्थित संपन्न करूया ही मी तुम्हाला कळकळीची माझ्या सगळ्या ग्रामस्थांना मी विनंती करतो. आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे की जे नॉन ऍक्टिव्ह मेंबर आहेत सगळे 7 जे काय 6-7 जण आहेत त्या नॉन ऍक्टिव्ह मेंबर्सनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि ह्या मंडळींना उगाच आणि दुसऱ्या मार्गाने जाऊन त्यांना त्रास द्यावा अशी आमची अजिबात भूमिका नाही. आणि हे जे काय मंदिराच्या बाबतीत जे काय चाललेलं आहे ते कुठेतरी थांबावं, जेणेकरून मला हे सांगायचं आहे की आपण इथं जमलेले ते सगळे हिंदू बांधव आहे. प्रत्येक ठिकाणी जर आपण असं खोडा घालत बसलो तर उद्या लक्षात ठेवा की आपली मुलं सुद्धा हेच करणार आहेत. आपल्या मुलांनी सुद्धा त्यांनी ऐकतं हे मिळणार आहे. हे आता हे कुठून बोलतोय, ते कुठून बोलतोय, हे कुठून बोलतोय, हे चाललंय कशासाठी? आपल्या मंदिरासाठीच चालले ना. तर हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे आपण नेते लोकांनी
की जे काय हिंदू धर्माचं जे काय कार्य चाललेलं आहे, असू दे कोणाकडनं चूक झाली असेल, प्लस मायनस प्रत्येक समाजात होत असतोय, पण ते रेटून न्यायची ही ताकद प्रत्येकाला असतीच नसतीच असातला भाग आहे. तर ह्या गोष्टी बाब या जाणून बुजून तुम्ही सगळ्यांनी म्हणून लक्षात घ्यायला घेतलं पाहिजे की हे महत्वाचं काय आहे की यात्रा होणे आणि या देवीचं सगळीकडे जे काय चाललेलं आहे, जे काय महिमा चाललेला आहे, जे काय चाललेलं आहे चांगल्या पद्धतीनं, ते आणि परत जर 3 वर्षातनं होत नाही, 3 वर्षातनं होतंय, तेव्हा हे जर गांभीर्य सगळ्यांनी लक्षात घेऊन या काय गोष्टी मी बोललेल्या आहेत ते सगळ्यांनी तुम्ही आकलन करावं आणि ते सगळ्यांनी मिळून लक्षात घेऊन ही यात्रा संपन्न करावी. आणि नंतर वास्तुशांतीचं असू दे किंवा काय असू दे आहे आपल्या समोर, तो पण इश्यू आहे, तो पण सॉर्ट आउट करूया. डायरेक्टर बॉडी डिझॉल्व्ह करायचा, तो पण सॉर्ट आउट करून आपण परत आणि एकत्र येऊन ते सगळं जे काय कार्य आहे ते करूया. एवढं मी सांगून याच काय आपण त्याच्यावर वाच्यता न करता आता ही वाच्यता इथंच थांबूया. काय सर, वाच्यता जर बोलत बसलो आपण तर प्रत्येकाला आणि अजून तासभर बोलतील मुलं, पण ते वाच्यता काय न करता आता काकासाहेब अध्यक्षस्थानी आहेत, त्यांनी 2 शब्द सांगतील ते ऐकावं एवढी नम्र विनंती. आणि माझं भाषण झालेलं आहे एवढं. कुठल्याही पक्ष असू द्या, सगळ्यांना मागून घेऊया आपण. यात्रेचा त्याच्यापेक्षा डबल पैसे कसं गोळा करता येईल त्याची एक टीम तयार करूया, पैसे गोळा करूया. महालक्ष्मीच्या नावानं 1985 साली 85 ला ही यात्रा चालू झाली. सुरुवात त्या आबासाहेबांना बघून घेऊन इथेच आम्ही बसलो आणि त्यातले काय बाबा इतिहास कसा आहे किंवा त्याला लक्ष्मीला काय लागते, काय सोडायला लागते, त्यात कुणाचा मान आहे, हे सगळं आमच्या वडिलांनी त्या लोकांना सांगितलं. त्यावेळेला 4-5 लोक आमच्याकडे आले. एक शहा, तो घाडगे, टेलर घाडगे आणि एक ते 2 जण चव्हाण सर, हे अशी काहीतरी शहा एक होते. ते 4 जण आमच्याकडे आले. आम्ही त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. त्याप्रमाणे इथे मीटिंग घेतली आणि 85 ला स्टार्ट केली. त्यावेळेला प्रतिसाद थोडा वाढत आज याला आलेला आहे. मग मध्ये कपूर इंगळेंचा आणि माझं जरा वाचा. कपूर इंगळेंना मी काय म्हणतो, तुम्ही करायला लागलाय ते बरोबर आहे, जे काय कराल ते बोलणार नाही. सगळ्या गावाला समजा पाहिजे. मोबाईलला पाठवून चालणार नाही. नको दे. परंतु सगळं काय असेल ते बोर्डावरले आहे. कोण अध्यक्ष आहे, कोण काय करतोय, खजिनदार कोण आहे, काय खर्च झाला आहे, महिन्याचा खर्च, वर्षाचा खर्च किती आला, किती गेला, हे सगळं त्याच्यावर घ्या. आणि हे 2018ला सुद्धा यावेळेला माझं कपूर जोरात भांडण झालं. मी मारायला गेलो कुठं शाहभवनमध्ये मारायला गेलो. मी या शिषबाईनं मला अडवलं थांबासाठी. उठायला येत नव्हतं तरी त्या कपूरनं उठला आणि मला जर मी थांबलो. आता हे कपूर येण्याच्या अंतर्गत होते पहिला हे आणि हे ते सगळं सोडून वाड्यात तिने आले आमच्याकडं. वाड्यात राजीनामा दिला आमच्या समोर या दोघांनी. मग आम्ही आमची माणसं म्हणून त्यात ढकललं. कशात? हे नवीन कमिटीमध्ये आपली माणसं कपूर इंगळ्याला विरोध करण्यासाठी. बरोबर आहे काय? मग हे तुम्ही सांगितलं नाही. काय झालंय सरकार बदनाम आहे. नको जनतेला सांगायला पाहिजे. टायटल कसं असतं तुम्हाला मास्तर? आमचं टायटल क्लिअर असतं. कोण वाटून ते असू दे, आमदार खासदार असू दे, आशिषभाई असू दे, कोण पाहिजे असू दे, मी डायरेक्ट बोलतो.
आम्ही काय कुणाचं खाऊन पिंद नाही, कारण आमचंच गाव खायला नाही. आम्हाला काय भीती नाही जरा व्यवस्थित तुम्ही आमचं नाव घेतलं का नाही, ही चुकीचं केलं. तुम्हीच काय होतं सांगितलेलं आणि की त्यांनी लिहून दिलं आम्हाला की 6 महिने 1 महिन्यात किंवा 3 महिन्यात आम्ही नवीन बॉडी तुम्हाला देतो. 9/7/2018 आम्ही मिटिंग घेतली कुठं तिथं आणि ते कपूर इंगळेला ताबडतोब काढायचं ठरवलं. त्यांना घ्यायचं नाही, तिथं आसपास देवळाच्या यायचं बी नाही त्यांनी. हे मी त्यांना आशिषबाईंना चोख सांगितलं, तो माणूस तिथं दिसता कामा नाही. बाकी तुम्ही कोण बी घ्या, जुनी बॉडी घ्या, त्यातली घ्या, कार्यकर्ते चांगले उघडीगडीची पोरं घ्या आणि चालू करा. त्या एक मिनिट मी फक्त हस्तक्षेप करतो. त्या देवळापाशी कपूरचंद इंगळेच्या बद्दल विजयराजेंच्या नावानं कपूरचंद इंगळेच्या बद्दल पत्र आलते की जो माणूस तिथं थांबून काय करतोय ते काय, म्हणून आम्ही स्पष्ट आदेश दिलता की तो मुलगा तिथं, तो माणूस तिथं नको. हे बरोबर आहे, मारलेलं तर बरोबर आहे. नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटते काय मोहिते साहेब, आम्ही पत्र तुम्हाला पण दाखवले, औंधकर तुम्हाला पण दाखवले, पत्र हे दाखवले का नाही? बायकांनी पत्र लिहून लावून दिले आम्हाला, माणूस का नको आहे म्हणून आम्ही नको आहे म्हणून सांगितलंय. असं नाही की आमचं काय माझं काय वैरत्व आहे त्याचं, आम्हाला पर्सनली नाही सांगतोय का, पर्सनली काही वैरत्व नाही आहे. असं सांगितलं कशाला 2018 जे आमचं झाले की नाही, ते कोणतरी जरा चांगलं मराठी त्याच्यावर आशिषबाईची सही आणि माझी सही आहे. मिटिंग घेतली त्यावेळेला जे काय लिहिलंय की त्यांच्या आमच्या साक्षीनं आणि हे दोघं तिघं जण आहेत त्यामध्ये, त्या साक्षीनं जे तयार केले त्यातलं एकही काम तिने केलेलं नाही. महालक्ष्मीच्या नावानं सगळे महालक्ष्मीच्या नावानं प्रसिद्धीसाठी दिनांक 9/7/2018 महोदय कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकामधून खालील बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती. निप्पाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराबाबत समस्त निप्पाणी नगरीतील सर्वांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर बागवान गल्ली निप्पाणी या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. म्हणून निप्पाणीचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे नाईक निंबाळकर देसाई निप्पाणकर सरकार यांच्या वतीने निप्पाणीतील समस्त श्री महालक्ष्मी मंदिर प्रश्नाबाबत निप्पाणकर सरकार वाड्यामध्ये बैठक बोलवण्यात आली होती. सदर बैठकीला पाऊल असून सुद्धा बरेच नागरिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त श्रीमान आशिषभाई शाह यांच्याशी संपर्क साधण्यात आला व त्यांना दिलेल्या माहितीनुसार असा निर्णय आला की श्रीमंत सिद्धोजीराव निप्पाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या दैनंदिन पूजा अर्चा, मंदिराचे बांधकाम व इतर सर्व बाबीवर विस्ताराने चर्चा करून असे ठरवण्यात आले की 1. श्री महालक्ष्मी मंदिराजवळ मंदिराच्या बांधकामाचा प्लॅन लावण्यात यावा. 2. मंदिराच्या बांधकामासाठी बांधकाम समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात यावी. 3. सन 2017-18चा ऑडिट रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर जनतेसाठी खुला करावा. 4. मंदिराच्या ठिकाणी अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार यांच्या नावाचा बोर्ड लावावा. 5. दर 3 वर्षांनी होणाऱ्या यात्रेसाठी स्वतंत्र यात्रा कमिटी स्थापन करण्यात यावी. 6. दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी पगारी पुजारी नेमावा. 7.
दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कुंभार गल्ली, तवटे गल्ली, मुगळे गल्ली, रविवार पेठ, गांधी चौक येथील नागरिकांची एक स्थानिक समिती नियुक्त करण्यात यावी. वरील सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह यांनी दिले. आपला विश्वासू श्रीमंत विजयराजे देसाई निप्पाणकर सरकार निप्पाणी, अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह आणि त्यांचे सह्य. काय का नाही बघा, ह्या ज्या काय बाबी आहेत आम्ही क्लिअरली ठेवलेल्या आहेत. आणि काय ठेवले तेच की नव्हतं काय झालंय